आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मनोज जरांगे यांची प्रकृती कालपासून खालावली। गेल्या 6 दिवसांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला परभणीतील मुस्लिम समाजाचा देखील पाठिंबा। तर परभणीमध्ये जिल्ह्यातील पेडगाव, लिंबा, हदगाव, बुद्रुक आणि इत्यादी गावांमधील लोकप्रतिनिधींनी देखील जरांगे पाटलांची भेट घेत पाठिंबा दर्शवला। खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली। सरकारनं जरांगेंसोबत लवकरात लवकर चर्चा करावी, सोनवणे यांचा सरकारला सल्ला। मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घ्या, दखल घेतली नाही तर राज्यामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। बजरंग सोनवणे यांचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। आम्ही मुख्यमंत्र्याला खूप चांगलं मानतो, आतापर्यंत इथून पुढेही मानणार आहे शिंदे साहेबाला। त्यांचा ओएसडीत आमचे लोक पार दिल्ली पोत घेऊन पळायला आता मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसते ओएसडीचं बहुतेक। मनोज जरांगे यांच्याकडून सरकारकडून कुठलंही षडयंत्र नाही। जरांगे पाटील यांनी आपलं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवावं, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। प्रतिनिधी असतील तर त्या प्रतिनिधींना त्यांनी जरूर सरकारकडे चर्चेला पाठवावं। सरकार त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे, पण मी आपल्याला विश्वासानं सांगतो राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे। मनोज पाटील जरांगे साहेब जे म्हणतायत तसं कुठलंही कटकारस्थान त्यांच्या विरुद्ध अगर इतर कोणाही विरुद्ध सरकारला करण्याची काहीही आवश्यकता नाही। आणि